नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये। आज आपण खूपच झटपट अशी होणारी सीताफळ रबडीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी येथे मी एका मोठ्या सीताफळाचा गर आणि बिया अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत। बिया आणि गर पूर्णपणे वेगळा करून घ्यायचा आहे। कांदा कापण्याचे जे चॉपर मिळते त्यामध्ये घालून सुद्धा आपण गरापासून बिया वेगळा करू शकतो। येथे मी झटपट हातानेच बिया काढून घेत आहे। सगळ्या बिया काढून झाल्यानंतर हा गर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। आता एका नॉनस्टिक कढईमध्ये गॅस न पेटवता आधी दूध घालून घ्यायचे आहे। 2 कप दूध येथे मी घालून घेतले आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात रबडी बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही दुधाचा वापर करू शकता। दूध कढईमध्ये घातल्यानंतर गॅस पेटवून घेतला आहे। दूध थोडेसे आटल्यानंतर आता यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतली आहे। काजू, बदाम आणि वेलची पूड एकत्र वाटून अशा प्रकारे यामध्ये 1 चमचा पावडर घालून घेतली आहे। आता यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला सीताफळाचा गर घालायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळी आपण गर घालतो त्यावेळी गॅस बंद पाहिजे आणि आटवून घेतलेले दूध सुद्धा सामान्य तापमानाला हवे। गरम रबडीमध्ये जर सीताफळाचा गर घातला तर रबडी फुटल्यासारखी होते। 4-5 काड्या केशर घालून घेतले आहे। झटपट सीताफळ रबडी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।